तर नमस्कार मित्रांनो. डे 1ला तुम्ही बघितलंच असेल आम्ही कशी धमाल मस्ती करत उदयपूरला पोहोचलो होतो आणि मग जगदीश टेम्पलमध्ये दर्शन घेऊन मस्त अशा लेक्यू रेस्टॉरंटमध्ये डिनर करून डे 1चा एंड केला होता. आता डे 2ला सुरुवात आपण करणार आहोत. सकाळी लवकर उठून तुम्हाला मी मस्तपैकी हॉटेलचा व्ह्यू दाखवतो. खूप भारी हॉटेल भेटलं होतं. सुपर ॲम्बियन्स आणि बजेट फ्रेंडली असं हॉटेल होतं. तर पुढे आता डे 1ची मॉर्निंगची सुरुवात कशी होती ती तुम्ही बघा. गुड मॉर्निंग मंडळी. दुसरा दिवस चालू झालेला आहे आमचा. येस पाहू शकता. आम्ही रेडी होतोय अजून पण फ्लिपलॉप वरती पण आणि इकडे आम्ही आता रेडीच होतोय. सी पाहू गाइस. शकता आमची केस हो, फिटवायची handsome आहे. बाकी आहेत. पण हे दोन नमुने सारे सकाळपासून उठून Hello photo- guys. किंग बोलतात. किंग 8 वाजता उठलं किंग. गेलं ना मग ते पण जाईल. फक्त हे घालायचंय तर हे पण हा, घाल. तेच विचार करतो. फक्त हेच घाल, तुला ते गोल्डन नाही जाणार. लवकर तयार आहे ना. कुत्रा साला तुम्हीच बोलवते 10 वेळा. ओ माता काढ ना. चल. देख सकते हैं 8 बजे से फोटो शूट कर रहे हैं. अभी तक ये लोग का खत्म नहीं हो रहा. डेडिकेशन 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 नहीं. इतना Guys, डेडिकेशन. आज है हमारा दूसरा दिन और हम जा रहे हैं सिटी पैलेस. Day 2 guys. जल्दी मिलते हैं सिटी पैलेस के अंदर. मैंने नया नया कुछ तो पहना है, ये देखो. बताओ Tried न्यू बाली. कमेंट्स में बताओ अच्छा लग रहा है. हे लाव झालं. तर गाईस मी टॉप टू बॉटम रेडी झालेलो आहे. छावा दिसतो मला माहिती आहे. वाह क्या लड़का है, वेरी हैंडसम बॉय. ब्रदर्स ऑफ डिस्ट्रिक्ट. अभी तक निकले नहीं है गाइस. 9:29 हो रहा है. देख सकते टाइम हैं दिया था. चारों लड़के रेडी हो चुके हैं. त्यांना टाइम दिला होता आम्ही 9 वाजता निघायचं करून, बट या पोरी अजून निघाल्या नाही. आणि बोलतात आम्ही टाइमपास करत आहोत. म्हणजे स्पॉट कव्हर होत नाही. बाई केसेस सेट करायचे बाकी आहेत, फक्त बाकी सगळं मी सगळं ऑल बाकी सेट आहे. सगळं बाकी. ठीक आहे. तर गाईस आता वाजलेले आहेत 9:40 उठून दिसतो मग. 9:40 झाले. आम्ही 9 वाजून तयार होऊन 9 राहिलो. विषय होता. 9चा प्लॅन होता. 9चा plan. आम्ही आता थकलोय वाट बघून बघून. वाट बघून. काय माहित कधी रेडी होतील, कधी निघतील आणि कधी आमचे एक्सप्लोरिंग टाइम चालू होईल. 30 मिनिट्स लेट आहे. नॉट एक्सपेक्टेड गाईस. 37 मिनिट्स लेट आहे. A few moments later. मग फायनली ह्या पोरी रेडी झाल्यावर आम्ही बाईक काढल्या आणि निघालो सिटी पॅलेससाठी. गाइस शॉपिंग चालू है. शॉपिंग ये वाला मैंने लिया है. बच्चा पार्टी शॉपिंग कर रहे हैं अभी. ये सनग्लासेस का शॉप देख सकते हैं आप. 4 चॉइस किए, उसमें से कौन सा लेना है अभी कंफ्यूजन है. Guys, आधीच खूप लेट झाले. shopping त्यामध्ये करून लेट मध्ये late लेट. करतात. हे वर खाली वाटते का? आता लेट नहीं होते का. बॅग दे माझी. अभी क्या क्या लेट हुआ है तो क्या कर सकते हैं अभी. ब्लॉग मध्ये आली का बॅग. हाँ मी आज नाही लेट मध्ये लेट चालतं बाबा ना. काय आता जास्त जाड गॉगल्स बघा, गॉगल्स बघा. गॉगल्स आहे, गॉगल्स. बाईचे गॉगल्स बघा. प्रत्येक गॉगल्स फोटोवरती वेगळा. गॉगल्स बॉय. मी कशी दिसते गाईस? हे मला हा आवडला. बच्चे चल. मुझे घर जाना है, मुझे अपने घर जाना है. तर खूप सारा टाइमपास आणि टाईमची खोटी केल्यानंतर आम्ही फायनली बाईक पार्क केल्या आणि तिकीट्स काढले सिटी पॅलेससाठी. तर पाहू शकता तुम्ही कसली हिस्टॉरिकल प्लेस आहे. आणि एकदम खूप सुंदर अशी प्लेस आहे. बघण्यासाठी खूप काही गोष्टी आहेत इथे. इथे सुंदरसा लेक पिचोराचा व्ह्यू देखील बघायला भेटतो. एक म्युझियम आहे आणि एक हिस्टॉरिकल पॅलेस आहे जे खूप सुंदर आहे. इथे पुरातन काळातले वेपन्स म्हणजे हत्यारे आहेत जी दिसायला खूप
देखणी आहेत आणि आपण ती बघावी कधीतरी. तर हे सगळं बघून आम्ही खूप सारे फोटोज आणि व्हिडिओज क्लिक केले आणि नंतर निघालो लंचसाठी. लंचसाठी आम्ही ऑलरेडी एका ठिकाणी बुकिंग करून ठेवली होती, ज्याचं नाव होतं जगत निवास पॅलेस. खूप सुंदर अशी प्लेस, एक अतिशय सुंदर असा लेक साईड व्ह्यू तिथे होता आणि तिथे आम्ही लंचसाठी बसलो होतो. खूप चांगला ॲम्बियन्स, प्लेस एकदम छान होती. फूड मात्र थोडा ओके ओके होता, बट खूप मजा आली. सगळ्यात भारी ओम दिसतो. ओम कसा दिसतो माहिती आहे का? कसा तो ललित आहे ना, ललित. ललित अच्छा. कोण ललित? हेलो गाइस, वेलकम टू माय चॅनल अगेन. सुमेध इकडे ना. सुमेध बघ कसा दिसतोय रे. थांब रे. काय मजा घेतो काय रे सुमेध बघ कसा दिसतोय. सुमेध एकच. आय एम ऑलवेज. ए हा कसा दिसतो माहिती आहे का? कसा तो ललित माहिती आहे ना, ललित. कोण ललित? ललित. तर हा वाला प्रँक करून आम्ही निघालो नेक्स्ट लोकेशनसाठी, जे होतं कर्णी माता मंदिर. आणि तिकडे काय झालं हे बघण्यासाठी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगची वाट बघावी लागेल. तोपर्यंत बाय बाय, गुड बाय. तर मित्रांनो, लास्ट ब्लॉगचे काही कमेंट्स रीड करत होतो, तर मी ही कमेंट बघितली माझ्या मित्राची. तर ऋतिक शेठ पाटील, सेकंड ब्लॉग आलेला आहे, तर तुझा इंस्टाग्राम डिलीट केलं तर बरं होईल.